नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI पोलीस भरती प्रशिक्षण संदर्भात आपण GK आणि GS चा पॅटर्न कसा आहे ते समजून घेणार आहोत आणि नेमके GK आणि GS चे कसे प्रश्न आपल्याला TRTI च्या या 20 तारखेपासून होणाऱ्या पेपर मध्ये घेतला जाणार आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया आणि बघून घेऊया आणि त्याच्या आजूबाजूचे जे काही प्रश्न आहेत जे आपल्याला येऊ शकतात त्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला 25 प्रश्न बघायचा आहे आणि या 25 प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे जे बार्टीचे एग्जाम झाल्या होत्या, 4 शिफ्ट मध्ये एग्जाम झाला होता, त्या एग्जामचा पॅटर्न आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत। तर चला पहिला प्रश्न आहे बघा आपला, खालीलपैकी कोणते घोषवाक्य भारत छोडो आंदोलन 1942 शी संबंधित आहे। तर बघा आता भारत छोडो आंदोलन कधी सुरू झालं तर 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या गवालिया टँकवर छोडो भारत आंदोलनाचा ठराव पास करण्यात आला आणि यामध्ये नेमकी गांधीजींनी काय म्हटलं होतं। अगोदर असहकार आंदोलन झालं होतं, सविनय कायदेभंग चळवळ झाली होती, मात्र चले जाव चळवळ महत्त्वाची होती कारण गांधीजींनी सल्ला दिला होता करा अथवा मरा, डू और डाय, हे आपला आन्सर आहे। मग तुम्हाला विचार पडत असेल तर मग सर हे सायमन कमिशन कधी आहे, परत जा हे कधी आलं, तर 1927 मध्ये जे सायमन कमिशन भारतात आलं होतं, या सायमन कमिशन संदर्भात या घोषणा होत्या की सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून सायमन कमिशन परत जा असं म्हटलं गेलं होतं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं बेळगावच्या 1916च्या अधिवेशनात लोकमान्य टिळकांनी घोषणा केली होती आणि इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद हे वाक्य खास करून प्रसिद्ध केलेलं आहे ते म्हणजे भगतसिंग यांनी। त्यामुळे हे चारही वाक्य स्लोगन्स कधी कधी म्हटले गेले आहे, जेव्हा लाहोरमध्ये बॉम्बस्फोट केला गेला होता पार्लमेंटमध्ये त्यावेळेस भगतसिंगांनी इन्कलाब जिंदाबादचे नारे दिले होते। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, सविनय कायदेभंग आंदोलनात महिलांनी कसे योगदान दिले। आता महिलांनी काय योगदान दिलं होतं नेमका सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये। आता सविनय कायदेभंग, आता कायदेभंग शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न गेस करून पण सोडवता येणार आहे तुम्हाला, लॉजिक लावून पण। सर तुम्ही म्हणणार कसं, आता लॉजिक बघा, त्यांनी फक्त भाषणच दिले, कायदेभंगामध्ये भाषण येतो का, नाही, म्हणजे हे उत्तर येणार नाही। त्यांनी शस्त्रधारी क्रांतिकारक म्हणून काम केले, क्रांतिकारक आहे तर कायद्यांचा भंग नाही करणार, डायरेक्ट ते काहीतरी आक्रमण करणार, लूटपाट करणार, त्यामुळे हेही ऑप्शन येणार नाही। आणि त्यांनी परदेशात जाऊन समर्थन मागितले। आता कायदेभंगामध्ये कोणाकडून समर्थन कसं मागणार आहे, मग ते असं काही येऊ शकत नाही। बघ काय येऊ शकतं कायदेभंगामध्ये की त्यांनी मोर्चामध्ये भाग घेतला आणि दुकाने बंद केली, अगदी सरळ सरळ 3 नंबरचं उत्तर आपलं निघतं। मग अशा पद्धतीने आपल्याला उत्तरं काढता येतात। मग सविनय कायदेभंग चळवळ काय होती बघा, लाहोर अधिवेशन 1929 मध्ये झालं होतं। या अधिवेशनात आपण 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला किंवा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला आपण। आणि त्याच वेळेस बघा 5 कोटींपेक्षा जास्त महसूल देशामधून भेटत होता तो म्हणजे मीठ, त्यामुळे मीठ हे गरिबांसाठी महाग होत चाललं होतं। म्हणून गांधीजींनी 12 मार्च 1930 ला एक दांडी मार्च काढला, दांडी यात्रा काढली आणि 78 सहकाऱ्यांसोबत 240 मैलाचे अंतर ते कापत गेले आणि त्यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली। यापासूनच सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली। मग कोणी जंगल सत्याग्रह केले, कोणी मिठाचे सत्याग्रह केले, कोणी वेगवेगळे सत्याग्रह केले। सो अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कायदेभंग करण्याच्या चळवळी चालू झाल्या आणि सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने अल्बाहून परतल्यावर पॅरिस कडे केलेल्या संचलनाशी केलेली होती। एखाद्या वेळेस वाक्य असं विचारलं जातं परीक्षांमध्ये। ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने अ हिस्ट्री ऑफ द मराठास हे पुस्तक लिहिले। हे पुस्तक भारतीय संस्कृती आणि इतिहासाची निंदा करण्याची वृत्ती दर्शवते आणि ज्यावर वसाहतवादी दृष्टिकोन प्रतिबंधित केल्याबद्दल अनेकदा टीका केली जाते। आता एवढं वाचायची गरजच नाही,
आपल्याला त्यांनी पुस्तक विचारलंय अ हिस्ट्री ऑफ द मराठाज, तर हे पुस्तक लिहिलंय ग्रँड डफ यांनी. ओके, कोणी लिहिलेलं आहे? ग्रँड डफ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग या सगळ्याच लोकांनी पुस्तक लिहिलेले आहेत बघा. माउंट स्टुअर्ट एलिफेस्टनचं द हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक आहे. त्यानंतर ॲनल अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान म्हणजे राजस्थानचा इतिहास हा जेम्स टोड आणि विल्यम क्रूक यांनी लिहिलेला आहे. आणि द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक जेम्स मिल यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सगळेच मी लेखकांचे पुस्तकं तुम्हाला सांगून दिलंय. उद्या उडून पुढच्या शिफ्टमध्ये तुम्हाला हे प्रश्न येऊ शकतात, काही सांगता येत नाही. तरी अजून काही महत्त्वाची पुस्तकं पण मी पुढे सांगणार आहे. बघा चौथा प्रश्न आपला, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. आता हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्याला माहिती आहे की कोणी 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हटलं होतं, तर विनायक दामोदर सावरकर यांचं हे पुस्तक आहे आणि अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे 1857च्या उठावावर आधारित. आणि बघा मग कोणकोणती पुस्तकं लिहिली गेली आहेत ज्याच्यावर आता हे पुस्तक आलं, याचा अर्थ दुसरे पण पुस्तकं विचारले जाऊ शकतात. जसं माझ्या सत्याचे प्रयोग कोणाचं आहे? महात्मा गांधींचं आहे. भारतीय संघर्ष इंडियन स्ट्रगल हे सुभाषचंद्र बोस यांचं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरूंचं आहे. पॉवर्टी अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पण बऱ्याच वेळा विचारलं जातं, दादाभाई नौरोजींचं आहे. अनहॅपी इंडिया लाला लजपतराय यांचं पुस्तक आहे. भारतातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ताराचंद यांचं पुस्तक आहे. आनंद भट बंकिमचंद्र यांची चटर्जी यांची कादंबरी ज्यात वंदे मातरम हे गीत लिहिलं गेलेलं आहे. 1857चे स्वातंत्र्य समर बघा आत्ताच बघितलं आपण. मी नास्तिक काय भगतसिंगांचं पुस्तक आहे. इंडिया विन्स फ्रीडम मौलाना अबुल कलाम आझाद यांचं पुस्तक आहे. सो असे बघा असे सगळे पुस्तक आहेत. होली संगम विजयालक्ष्मी पंडित. इंडियन स्ट्रगल बघा आचार्य कृपलानी यांचं सुद्धा एक द इंडियन स्ट्रगल पुस्तक आहे. इंडियन विन्स फ्रीडम मौलाना आझाद. पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया मौलाना आझाद. गुब्बारे खातिर मौलाना आझाद. अ नेशन इन द मेकिंग सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आय एम सोशलिस्ट विवेकानंद. विलेजियस प्रॉब्लम इन इंडिया ॲनी बेझंट. इंडिया इन अ नेशन हाऊ इंडिया फॉट फॉर इंडियन फ्रीडम ॲनी बेझंट यांचं पुस्तक आहे. द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स ॲनी बेझंट यांचं पुस्तक आहे. त्यानंतर इंडिया अँड दी एम्पायर ॲनी बेझंट. लिम्पोसेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री पंडित जवाहरलाल नेहरू. हू लिव्ज इन इंडिया डाईज पंडित जवाहरलाल नेहरू. ॲट द फीट ऑफ द महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आनंद मठ हे ऑलरेडी सांगितलं. वाय आय एम अँथिस्ट भगतसिंग हे पण सांगितलं. प्रिझन डायरी समाजवादच का जयप्रकाश नारायण. अशी अनेक इतिहासातील महत्त्वाची पुस्तकं मी तुम्हाला सांगितली. पाचवा प्रश्न आहे, मराठा काळाचा इतिहास लिहिण्यासाठी महत्त्वाची असणारी सरकारी आणि ऐतिहासिक कागदपत्रे पुण्यातील कोणत्या संस्थेत जतन केली जातात? बघा जी ऐतिहासिक कागदपत्र आहे जी मराठा इतिहासात काळात लिहिली गेली होती, ही कागदपत्रे भारत इतिहास संशोधन मंडळ यांच्याद्वारे संशोधित केले जातात किंवा जतन केली जातात. मग बघा हे कोणी आणि कधी स्थापन झालं होतं? भारत इतिहास संशोधक मंडळ हे प्रामुख्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारे मंडळ आहे. या मंडळाची स्थापना 7 जुलै 1910 ला विश्वनाथ इतिहासाचार्य विका राजवाडे, ज्यांना विश्वनाथ काशीनाथ राजवाडे म्हणतो, यांच्या कार्यकाळात पुणे येथे करण्यात आली होती. मग असा पण प्रश्न येऊ शकतो कोणी केली होती म्हणून स्थापना. त्यानंतर पुढे आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? हा 6वा प्रश्न आहे आपला. तर आता ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या. 2007 ते 12 मध्ये त्या भारताच्या राष्ट्रपती राहिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ते राजेंद्र प्रसाद होते. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. आता हे पहिलं माहीत पाहिजे. आणि भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती या मीरा कुमारी पण होत्या, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर इंदिरा गांधी काय होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्यानंतर सरोजिनी नायडू काय होत्या? तर सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. म्हणजे सगळे पहिले आहेत, पण कोण वेगवेगळे. मी 4ही पर्याय तुम्हाला सांगितलेत. कदाचित पुढच्या एक्झाममध्ये या पर्यायापैकी एखादा पर्याय येऊन जाईल, काही सांगता येत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन.
भारताचा वार्षिक आर्थिक सर्वेक्षण कोणती संस्था प्रकाशित करते? म्हणजे जो इकॉनॉमिक सर्वे असतो, हा इकॉनॉमिक सर्वे कोण पब्लिश करतं? तर साहजिकच आहे, तर वित्त मंत्रालय हे इकॉनॉमिक सर्वे प्रकाशित करत असतं. कोण करतं? वित्त मंत्रालय हे प्रकाशित करत असतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मौद्रिक धोरण प्रकाशित करत असते आणि नीती आयोग विविध प्रकारचे रिपोर्ट सुद्धा पब्लिश करत असतं आणि योजना आयोग पंचवार्षिक योजना पब्लिश करत होतं. पण आता योजना आयोग यांच्या जागेवर 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारतीय संघराज्याचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू खालीलपैकी कोणता आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा याच टॉपिक रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. आपल्याला सगळे बिंदू माहित पाहिजे, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता विचारला काय आपल्याला, अति दक्षिण पॉइंट आहे इंदिरा पॉइंट, आपलं हे उत्तर आहे. 6°45 अंदमान निकोबारच्या ग्रेट निकोबार मध्ये हा शेवटचा इंदिरा पॉइंट आहे, ग्रेट निकोबार मध्ये. मग आपण जर विचार केला, भारताचा नकाशा मी तुमच्या माहितीसाठी थोडासा काढतो, समजून घ्या त्याला. ओके, तर बघा आपलं अति उत्तरेचे जे टोक आहे ते आहे दबदार. कोणतं आहे? दबदार. हे येतं लडाखमध्ये. कुठे येतं? लडाखमध्ये. त्यानंतर अति पूर्वेकडचं टोक कुठं आहे आपलं? ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. ओके, त्याचं नाव आहे किबिथू. काय? किबिथू. अति पश्चिमेकडचं टोक कोणतं आहे आपलं? घुअर मोठा. कोणतं आहे? घुअर मोठा. हे येतं गुजरातमध्ये. कुठे येतं? गुजरातमध्ये. आणि अति दक्षिणेकडचं मेन मुख्य भूमीचा जर विचार केला तर तामिळनाडूचं कन्याकुमारी. काय? तामिळनाडूचं कन्याकुमारी. पण त्यांनी आपल्याला काय विचारलंय? अति दक्षिणेकडचं म्हणजे अंदमान निकोबार बेटातलं इंदिरा पॉइंट विचारलेलं आहे. तर मी तुम्हाला 4ही पॉइंट सांगून दिलेले आहेत. कदाचित पुढच्या टप्प्यात बार्टीच्या एक्झामला, TRTIच्या एक्झामला आपल्याला हा 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात राहू द्या, हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि हे लक्षातच ठेवा. त्याला पुढचा क्वेश्चन आहे 9वा. चंद्रयान 3 ने ऑगस्ट 2023 मध्ये चंद्राच्या कोणत्या भागात ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग केली? 23 ऑगस्ट 2023 ला भारताने चंद्रयान 3 मोहिमेच्या अंतर्गत पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आणि सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला. बट दक्षिण ध्रुवावर कोणत्या भागावर उतरलो आपण? दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करताना भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. लक्षात राहू द्या. खरं तर तसा चौथा देश आहे, पण सॉफ्ट लँडिंग मध्ये भारत चौथा देश ठरलेला होता, पण पहिलाच देश ठरलाय दक्षिण ध्रुवीय भागावर सॉफ्ट लँडिंग केले. बघा असे प्रश्न आता 2023चा प्रश्न 2025 मध्ये विचारला गेलाय. मग चंद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008 ला मोहीम आखली होती. मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 ला होती. चांद्रयान 2 2019 ला होती. ही मोहीम आपली फसली होती. चांद्रयान 3 14 जुलै 2023 ला ही लॉन्च झाली होती आणि 23 ऑगस्टला आपण लँडिंग केली होती. आदित्य यल 2 सप्टेंबर 2000 हे सूर्याच्या अभ्यासासाठीचं मोहीम आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेरील इस्रोच्या एकूण 5 मोहिमा या झालेल्या आहेत. त्यानंतर चंद्रयान 2 ज्या ठिकाणी उतरले होते त्या पॉइंटला नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान आपले, त्यांनी तिरंगा पॉइंट असं नाव दिलंय आणि चंद्रयान 3च्या ज्या ठिकाणी ते उतरलं होतं त्याला शिवशक्ती पॉइंट असं नाव दिलेलं आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलंय? आता बघा, सरदार सरोवर धरण हे नर्मदा नदीवर बांधण्यात आलं आणि याच ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी, कोणतं आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी, ज्याची उंची 182 मीटर एवढं उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे. तो म्हणजे नर्मदा नदीच्या परिसरात. सो नर्मदा सरोवर. उकई डॅम कोणत्या नदीवर आहे असा जर प्रश्न आला तर तापी नदीवर उकई डॅम आहे. कृष्णा नदीवर पण अनेक महत्त्वाची धरणं आहेत. त्यानंतर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. बघा, जायकवाडी धरण आहे. सो असे अनेक धरणांवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे धरणांचा सुद्धा अभ्यास करून ठेवा, त्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, या 2 गोलार्धांपैकी कोणत्या गोलार्धात भारत स्थित आहे?
आता लक्षात घ्या, तुम्हाला जर अक्षरवृत्त आणि रेखावृत्त विस्तार माहीत असेल तर हे उत्तर तुम्ही सहज काढू शकतात. आता मुलं काय करतात, पाठ करून ठेवतात. लक्षात घ्या, आपल्या पृथ्वीच्या मध्यातून काल्पनिक वृत्त गेलंय, आपण याला म्हणतो विषुववृत्त. आणि हे जे विषुववृत्त आहे हे महत्त्वाचं आहे, पृथ्वीच्या मध्यातून गेलंय. आता आपल्या भारताच्या मध्यातून 23.5 कर्कवृत्त जातं. काय जातं? 23.5 कर्कवृत्त गेलेलं आहे. आता आपल्या पृथ्वीच्या मध्यातून आपल्या भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झिरो जी लाईन आहे उभी रेषा, हिला म्हणतो आपण ग्रीनिच रेषा, उभी रेषा, याला म्हणतो आपण रेखावृत्त. आणि आडव्या रेषांना म्हणतो आपण अक्षरवृत्त. मग आपण जर विचार केला अक्षरवृत्त रेखावृत्ताच्या दृष्टीने, भारताच्या मध्यातून काय गेलंय? कर्कवृत्त गेलंय. म्हणजे कर्कवृत्तावर भारत असणार. आणि भारताची प्रमाण वेळ जी आहे ती 82.5 पूर्व रेखावृत्त आहे. त्यामुळे भारताचं स्थान कुठं आहे आपल्याला एक्झॅक्ट कळतंय की भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कुठे आहे? उत्तर पूर्व. कारण बघा, हा उत्तर पूर्व गोलार्ध, हा उत्तर पश्चिम गोलार्ध, हा दक्षिण पश्चिम गोलार्ध, हा दक्षिण पूर्व गोलार्ध. आणि दक्षिण पूर्व गोलार्धामध्ये ऑस्ट्रेलिया आहे मकर वृत्तावर. त्यामुळे आपलं स्थान आहे उत्तर पूर्व गोलार्ध, हे आपलं उत्तर आहे. चला नेक्स्ट. डिजिटल साक्षरता आणि महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 जुलै 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे? अगदी लेटेस्ट क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आताचे जे रिसेंट झालेले चालू घडामोडी त्या सुद्धा तुम्ही वाचा. ब्राईट बस हा उपक्रम सुरू करण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे. हा उपक्रम कशासाठी आहे तर डिजिटल साक्षरता आणि महिला सक्षमीकरण यांना चालना देण्यासाठी आहे. ही एक चालती फिरती वातानुकूलित आणि डिजिटल मोबाईल क्लासरूम आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. मी मुंबई अभिमान प्रतिष्ठान याचा आयोजक होतं. क्रोक्स इंडिया अँड TSL फाउंडेशन तर्फे हे सहकार्य याला लाभलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या सरकारी रुग्णालयांमध्ये कोड पिंक, बघा कोड पिंक प्रोटोकॉल लागू करण्याचा प्राथमिक उद्देश काय आहे? आता कोड पिंक प्रोटोकॉल काय आहे तर नवजात बाळांच्या अपहरणास प्रतिबंध करण्यासाठी हे कोड पिंक आहे. काय? नवजात बाळांच्या अपहरणास प्रतिबंध करण्यासाठी हे कोड पिंक प्रोटोकॉल लागू करण्यात आलेलं आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये बऱ्याचदा लहान बाळं, नवजात बाळं यांचं चोरी होत असते. या दृष्टिकोनातून हे कोड पिंक राबवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, जून 2025 मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट किती कमी केला होता? आता बघा, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतात. तर 5.50 एवढा आता सध्या रेपो रेट आहे. मग आपण जर बघितलं तर कोणते रेट किती आहेत जूनच्या पॉलिसीनुसार, तर रेपो रेट 5.50 होता, रिव्हर्स रेपो रेट 3.35% होता, बँक रेट किंवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हा 5.75% होता आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी SDF हा रेट 5.25% होता. मग आपल्याला याच्यापैकी कोणताही रेट आपल्याला विचारला जाऊ शकतो 100%. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ICC T20 2024चा पुरुष विश्वचषक स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला देण्यात आला? आता बघा, 2024च्या वर्ल्ड कपवर हा प्रश्न विचारलाय. कारण हा वर्ल्ड कप कोणी जिंकलाय तर भारताने जिंकलाय. कोणाला हरवलं होतं आपण तर आपण दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं. आणि याचा मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण होता? जसप्रीत बुमराह होता. पण मॅन ऑफ द मॅच कोण होतं तर विराट कोहली होतं. कोण होतं बघा, मॅन ऑफ द मॅच. आपल्याला तसं पण येऊ शकतं, विचारलं जाऊ शकतो की मॅन ऑफ द मॅच कोण होतं, असा पण प्रश्न येऊ शकतो. म्हणून बघा, दोघेही प्रश्न कव्हर होत आहेत आपल्या याच्यामधून. हां, जसप्रीत बुमराह हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होता आणि मॅन ऑफ द मॅच होतं विराट कोहली. मग आता बघा, इथं माहिती दिली, विजेता कोण होता भारत, कोण उपविजेता होता दक्षिण आफ्रिका. विराट कोहलीच्या 76 धावांमुळे आपल्याला चांगली खेळी साकारता आली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी बघा, दर 4 वर्षांनी होते. 2009 पर्यंत 2 वर्षांनी होत होती. दिनांक 19 फेब्रुवारी ते 9 मार्चच्या दरम्यान ही ट्रॉफी भरली होती. फायनल मॅच भारत जिंकलं आणि 4 विकेटने जिंकलं. मग इथं पण आपण कोणाचा पराभव केला? न्यूझीलंडचा पराभव केला. कर्णधार होता रोहित शर्मा, न्यूझीलंडचा कर्णधार होता मिचेल सॅटनर. आणि मिनी वर्ल्ड कप म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी प्रसिद्ध आहे. प्लेयर ऑफ द सिरीज रचित रवींद्र होता न्यूझीलंडचा.
आणि फायनल प्लेयर ऑफ द मॅच रोहित शर्मा 76 रन केले होते. बघा 100% या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो 100%. कारण बघा मी तुम्हाला 2020 पण सांगितला, आता लेटेस्ट झालेला महिला वर्ल्ड कपवर तर 100% प्रश्न येऊ शकतो. 100% मला वाटतंय की TRTIच्या एखाद्या शेपमध्ये हा प्रश्न येईल. या दोघा तिघांपैकी प्रश्न 100% येईल. विजेता संघ होता भारत, महिला क्रिकेट विश्वचषक, उपविजेता दक्षिण आफ्रिका. आयोजन भारत आणि श्रीलंकेमध्ये झालं होतं. कालावधी 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर होता. 8 संघ होते. DY पाटील स्टेडियममध्ये फायनल मॅच झाली. शेफाली वर्मा हिला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला गेला आणि दीप्ती शर्मा हिला प्लेयर ऑफ द सिरीजचा. हा 100% प्रश्न. आणि कॅप्टन कोण होता आपलं? हरमनप्रीत कौर ही आपली कॅप्टन होती आणि भारतीय संघाचा कोच होता अमोल मुजुमदार. यांचं नाव खूप चर्चेत आलं होतं. तर हे सगळे मोस्ट IMP पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. चला नेक्स्ट, मे 2025 मध्ये इस्रोच्या आदित्य एल मोहिमेने कोणता वैज्ञानिक शोध लावला? बघा मी आत्ताच बोललो होतो मागच्या प्रश्नामध्ये की आदित्य एल ही सौर मिशन होतं, एक सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन होतं. तर विक्रमी प्लाझ्मा उत्सर्जनाचे चित्रण या मिशनने केलेलं आहे. तर या मिशन बद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा मे 2025 मध्ये इस्रोच्या आदित्य एल मोहिमेने सूर्यावरील सौर उद्रेक आणि प्लाझ्मा उत्सर्जनाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण केले, जे अंतराळ हवामानाचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. सौर उद्रेक आणि प्लाझ्मा उत्सर्जन याचा आदित्य एलने काय सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपच्या आधारे फोटो काढलेला आहे आणि त्याद्वारे आपल्याला सूर्याचा अभ्यास करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात राहू द्या, इथं जेम्स वेब टेलिस्कोप आहे, त्याच्या जवळच आपण ही जगातली सर्वात मोठी दुर्बीण आहे, हिच्या जवळच आपण हे मिशन लॉन्च केलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संगणक क्षेत्रात USB चा अर्थ काय? बघा याला म्हणतो आपण युनिव्हर्सल सिरियल बस. काय म्हणतो? युनिव्हर्सल सिरियल बस असं याचा फुल फॉर्म आहे, लक्षात राहू द्या. संगणक क्षेत्रात USB म्हणजे काय? ठीक आहे. नेक्स्ट आहे, भारतातील खारफुटीच्या जंगलासाठी खालीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? तर सुंदरबन हा प्रदेश खारफुटीच्या वनांसाठी ओळखला जातो. त्यानंतर पुढे बघा, सुंदरबन हा खारफुटीच्या वनांसाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक खारफुटीचे वन आहेत. कुठे आहेत? पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक खारफुटीचे वन आहेत. महाराष्ट्रात जर विचार केलं तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅग्रोव्ह फॉरेस्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि सुंदरबन हे खारफुटीच्या वनांसाठी प्रसिद्ध आहे. मे 2025 मध्ये दोहा डायमंड लीग स्पर्धेत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने कोणती ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे? तर त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर 90 मीटरपेक्षा अधिक फेक करणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे, अशी त्यांनी कामगिरी केलेली आहे. भालाफेकपटू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वर्षा देशपांडे यांनी महिला सक्षमीकरणातील त्यांच्या कार्यासाठी 2025 मध्ये कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे? तर लक्षात राहू द्या, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. खरं तर महिला ज्या काम करतात त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1981 पासून हा पुरस्कार दिला जात असतो, लक्षात राहू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDCची भूमिका योग्य प्रमाणे स्पष्ट करतात? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाचे केंद्रीकरण करणे किंवा करते हे काम खरं कोणाचं आहे? MIDCचं आहे. 1962 मध्ये MIDCची स्थापना झाली होती विद्यार्थी मित्रांनो. आणि MIDCचं काम काय की जे औद्योगिक केंद्रीकरण आहे ते एकत्रीकरण करण्याचं काम MIDCचं आहे. लॉजिकने सुद्धा हा प्रश्न आपला सुटत होता. खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना कच्च्या तेलाचे उत्पादनाचे दर नियंत्रित करण्यासाठी जबाबदार आहे? आता बघा इथं इलिमिनेशनने हे उत्तर निघतं. जर मी असतो तर मी इलिमिनेशन मेथड इथं वापरली असती. तर बघा, जागतिक व्यापार संघटना WTO हे व्यापाराशी संबंधित आहे. इंटरनॅशनल ट्रेड बघतं. 1 जानेवारी 1995 याची स्थापना झाली. म्हणजे हे उत्तर याचं येणार नाही. त्यानंतर युरोपियन संघ याचं उत्तर येणार नाही. त्यानंतर आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ पण याचं उत्तर येणार नाही. हे काही पेट्रोल उत्पादनच करत नाही तर कोण करतं? मग पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना OPEC.
तुम्हाला इलिमिनेशनने सुद्धा याचं उत्तर काढता येतंय, काहीच करायची नाही, लॉजिक लावायचं आहे. मला काहीच माहीत नाही, पण मला एवढंच माहिती की कच्चं तेल पेट्रोल म्हटलं तर ओपेक, आणि इथं पेट्रोल एकच ठिकाणी दिसतंय शब्द, कुठं पेट्रोल दिसतोय का? नाहीये. सरळ सरळ उत्तर आहे, काही नाही. बाकीचे प्रश्न लॉजिकवर सुटतात, ते आपण सोडवायचे. बघा हा प्रश्न, भारतीय संगीतातील योगदानाबद्दल 2025 मध्ये कोणत्या भारतीय पार्श्वगायकाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आता बघा, लता मंगेशकर हयात नाहीत, लता मंगेशकर यांना भारतरत्न भेटलाय, तर त्यांचा काय पद्मश्रीशी संबंध येईल का? कट करून टाका हा पर्याय, कट. हां, सोनू निगम हल्ली आहेत पण थोडे जुने गायक आहेत, त्यामुळे साहजिक हा पर्याय सुद्धा कट होऊन जातो. मग अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल या दोघांमध्ये आपली कॉम्पिटिशन आहे, पण अरिजित सिंग यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, जर त्यांचे गाणे खूप फेमस होत आहेत सध्या. त्यानंतर बघा, पद्म पुरस्कार 2025 आपल्याला विचारू शकतात, आकडा विचारू शकतात. सो 139 लोकांना दिला गेलेला आहे. 7 पद्मविभूषण, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113. हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रात जर विचार केला तर 14 लोकांना पद्म पुरस्कार दिले गेलेत. पद्मभूषण 3 जणांना दिले गेले, मनोहर जोशी, पंकज उधास, शेखर कपूर यांना दिला गेला. तर पद्मश्री फेमस अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार दिला गेला, हा फेमस आहे, लक्षात राहू द्या. 11 लोकांना पद्मश्री दिला गेलेला आहे, 3 लोकांना पद्मभूषण दिला गेला आहे. पद्मविभूषण आपल्या महाराष्ट्रात कोणालाही देण्यात आलेलं नाही आहे, सो लक्षात राहू द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते एक अभियान ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती निर्माण करण्यासाठी भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर स्वच्छता कुठं होते, आता ग्रामीण पण दिलंय आणि शहरी पण दिलेलं आहे. आता जलशक्ती अभियान काय स्वच्छताशी, ते जलशी संबंधित आहे, पर्याय कट करा. नमामि गंगे, परत गंगा स्वच्छतेशी संबंधित आहे, कट करा. ग्रीन इंडिया मिशन हे थोडंसं फसवं आहे, पण हे पर्यावरणाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? पर्यावरण. म्हणून इथं सरळ सरळ आपलं स्वच्छ भारत अभियान हे पण पर्यावरणाशी संबंधित आहे, पण इथं उत्तर आपलं सरळ सरळ स्वच्छ भारत अभियान असायला पाहिजे. त्यानंतर शेवटचा आणि नेक्स्ट महत्त्वाचा क्वेश्चन, ऑगस्ट 2025 मध्ये क्रू 10 या मोहिमेचा भाग असलेले खालीलपैकी कोणते अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनात जपानच्या योगदानाचे प्रतिनिधित्व करतात? आता बघा, क्रू 10 मिशन विचारून टाकला, आत्ताचा ऑगस्ट 2025चा प्रश्न आहे, ताकुया ओनिशी. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं असतं विद्यार्थी मित्रांनो, मला काहीच माहीत नाही. मला त्यांनी काय म्हटले? जपान. आता जपानीज नाव कसे असतात? शिंजो आबे असे नाव असतात, जपानीज नाव. आता इथं तुम्हाला जपानीज नाव दिसतंय का कोणतं? किरिल पेस्को हे जपानी नाव वाटत नाही, हे रशियन नाव वाटतो. हां, हे ॲन मॅक्सवेल हे तर अमेरिकन नाव वाटतंय. निकोल आरेस हे पण अमेरिकन आहे. मग कोणतं आहे? ताकुया ओनिशी हे नाव जपानी भाषेतलं वाटतं. मी एवढा गेस केला असता, मला नाही जरी माहीत असतं तरी मी याचं उत्तर काढलं असतं. तर ॲनालिसिस पर्याय एलिमिनेशन पद्धत वापरा तुम्ही या पेपरमध्ये, तुम्हाला खूप फायदा होईल. बघा इथं दिसेल, मग बघा, ॲन मॅक्सवेल नासाचा होता, निकोल आयर्स नासाचा आहे, किरिल पेस्को हा रशियाचा आहे. उत्तर निघतंय, काय जास्त करायची गरज नाही आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला या नंबरवर 8507464444 या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका. मी तुम्हाला ही PDF शेअर करणार आहे. आणि अजून आपल्याला शक्य झालं तर उद्या पुन्हा आपण एक सिरीज कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या या आद्विक करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच सिरीज आपण पुढे घेत राहणार आहोत. सो आजचं लेक्चर इथं थांबूया. धन्यवाद.